तर बसणे सोय केल्या ते जाऊन करत स्थान पण व्हायचं आहे. मॅच ऑन होतोय. स्ट्राइक एन वरती फलंदाज ओमकार पाटील तर नॉन स्ट्राइक एन वरती कल्पेश पाटील. हॅलो हॅलो दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि बोलूया मैदानाकडे. स्ट्राइक एन वरती फलंदाज ओमकार पाटील तर नॉन स्ट्राइक एन वरती कल. हॅलो 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 तर बॉइंट ट्रॅक वरती आपण पाहिलं असेल दिगुड एक्सप्रेस नो डाऊट आयुष कोहली बॉल ट्रॅक वरती मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वेगवान खरं त्याला मात्र नक्कीच कव्हर दिशेने मात्र नक्कीच किलू काढलाय. फिल्डर आहे त्यांना प्रचंड वेगाने येतोय. चेंडू उचला फेकेल खराब थ्रो त्यानंतर चांगला बॅकअप फक्त फक्त मिळाली सिंगल धाव. एक धाव करता श्रीकांत मात्र नक्कीच केला एका धावेनं. एक धाव झाली ऍट संघाचा ना स्वतःचा करता श्रीकर्ष करताना. रायबदेवी रावेश संघ खरं तर पाहिला असेल भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ खरं तर 2 स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालेला संघ परंतु आज या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्या नावाची दहशत मात्र नक्कीच निर्माण करताना. हॅलो दोन चेंडू 2 धावा पहिले सिंगल प्राप्त केले होते खरं तर फलंदाज पाहिजे असेल पण ओमकार पाटील त्यानंतर स्ट्राइक एंड वरती आला कल्पेश पाटील. तर बॉल ट्रॅक वरती नो डाऊट आमचे खरं तर डीजे श्याम यांचे बंधू अमीर कोहली यांचे खरं तर मेवणे असतील तेच बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळतात. वेगवान चेंडू हेलिकॉप्टर उडता क्षणी मात्र नक्कीच लँड होण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. थोडा त्याला फंबलिंगचा फायदा बॅटिंग संघाला नक्कीच मिळाला. एकदा होती 2 मध्ये कन्वर्ट केले 2 धावा ऍड झाले चेंडूवरती आणि धावांचा विचार केला तर धावा लागला स्कोर तब्बल 4 धावा बिनबाद 4. सिंगल सिंगल त्यानंतर खरं डबल मध्ये नक्कीच कन्वर्ट केलं. चांगला फटका पाहायला मिळाला. ओमकार पाटील द स्टार ऑफ रायबदेवी रावे टीम 6 एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावाखाते अनेक रेकॉर्ड आहे. त्यामध्ये गतविषयीचा विचार केला तर 82 धावांची एक 72 केली मात्र नक्कीच या मैदानावरती घेतली होती. तोच बॅटिंग साठी सज्ज आलाय ओमकार पाटील. ओ वेगवान चेंडू प्रचंड वेग फास्ट अँड फ्युरियस दिगोडा एक्सप्रेस ऑन अ ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. मी पहिलंच म्हटलं होतं दिगोडची खरं तर ही बुलेट ट्रेन आहे ती वेगानं प्रचंड वेगानं खरं तर केवढ्या गावात सुसाट मात्र नक्कीच वेगाने धावताना आयुष कोहली. 4 चेंडूचा मात्र नक्कीच खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये 4 धावा लागल्या स्कोर कधी अद्याप 2 चेंडू बाकी असेल. 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रिस्टी 11 जय मध्ये दिगोडी विपक्ष टीम बंटी आणि सोन्या 11 रावे संघ अजून एक डॉट चेंडू. आता पहिला चेंडू खतर फास्ट अँड फ्युरियस त्यानंतर चकवा दिलाय स्लोवर वनडीचा नक्कीच चेंडूचा वापर केला आणि खतर चकवा दिलाय. आपण पाहिला असेल ओमकार पाटील याला. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. अद्याप चांगला षटक फेकण्यास मात्र नक्कीच यश प्राप्त केला गोंदीची मार्ग होती आयुष कोहली याने परंतु अद्याप चेंडू येणं बाकी असेल. पॉइंट ट्रॅक वरती नो डाऊट आयुष कोहली तर समोर फलंदाज रावे टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज ओमकार पाटील. ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पूर्णपणे झाकून ठेवलेला आहे. लगातार 3 चेंडू डॉट मात्र नक्कीच फेकले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आयुष कोहलीची मात्र नक्कीच गोंदाची आवडले सध्या एकदा टाला होऊन जाऊ द्या आयुष कोहलीसाठी. भन्नाट वेगाने करता सुसाट मात्र नक्कीच धावताना आज या खेळाच्या मैदानावरती आपण पाहिलं असेल आयुष कोहली. 6 चेंडूचा मात्र नक्कीच खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये धावा लागले फक्त 4 धावा बिनबाद 4 लगातार 3 चेंडू डॉट आणि ते कोणाला ओमकार पाटील याला. काय गोंदाजी झाली अप्रतिम गोंदाजी
हेच करावं लागल्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं टीम आपण पाहिलं असेल क्रिस्टी 11 जय माता दिगवडे खरं तर पॅक केले संगमचे परम मित्र खरं तर पाहिलं असेल केतन पॉइंट ट्रॅक वरती अजून एक तेज तारा गोंदा दिगोडे संघाचा आपण पाहिलं असेल निवृत्ती पाटील एक लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळताना तर समोर फलंदाज पाहिला असेल आपण कल्पेश पाटील 4 धावा लागले स्कोर करती 5 षटकांची लढत कमीत कमी करताना दिगोडे संघासमोर तुम्हाला जर एक चांगली फाईट बॅक द्यायची असेल तर तुम्हाला 55 ते 60 धावा कुठे लागतील कारण समोरचा विचार केला तर संघ एक ताकदवर संघ आहे दिगोड म्हटलं तर विश्व ठाकूर त्यानंतर अभिजित ठाकूर असे अनेक खेळाडू नक्कीच भरले संघ आज मैदानावरती पाहायला मिळतोय ओ हुकणचा प्रयत्न चेंडू खेळता रंगाला आदरला एकदा झाली पलून काढली मात्र नक्कीच स्ट्राईक पंचचा पण बात आहे शुभम कदम मात्र नक्कीच सांगताय केले पाच स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल धावांचा विचार कर धावा लागला स्कोर करतो बॉलला 5 धावा बिनबाद 5 अशी एक संत गतीने मात्र नक्कीच चालली आहे सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कल्पेश आणि ओमकार करता एक नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परंतु आयुष आणि निवृत्ती हो पहिला गुडघा वाकवला त्यानंतर चेंडूला पाठवून दिला सीमा रेषा पार पंचांचा इशारा शुभम कदम सर सांगतात की हा मिळाला चौकार चेंडू 4 नंतर पुन्हा एकदा डॉट फेकला गेलाय कमबॅक आणि मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती पाळीचा कमबॅक पाहायला मिळाला चांगली गोंधळी चांगली लाईन लढत चांगला टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ओंकार पाळी सारख्या फलंदाला पूर्णपणे जखून ठेवण्याचं काम अद्यापर्यंत राहिला गेलाय आयुष कोळी त्यानंतर निवृत्ती पाळीच्या माध्यमातून ब्लॉक चेंडू मध्ये नक्कीच खोदून घ्यायचा प्रयत्न थोडा झाला फंबल या फंबलिंगचा फायदा करत नाही फक्त न फक्त मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेलाय चांगला बॅकअप पाहायला मिळाला डॉट चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला 4 नंतर पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट फेकले गेलेत चांगला कमबॅक पाहायला मिळतोय खरं तर निवृत्ती पाळीच्या माध्यमातून हे मात्र नक्कीच निवृत्ती पाळी खरं तर अनुभव आहे हे मैदानाच्या आतमध्ये अनुभव मात्र नक्कीच आपला पणा लावताना एक लेजंड खेळाडू म्हटलं तरी अवघड ठरणार या दिगोड संघाचा कित्येक वर्ष खरं तर या खेळाडूने नक्कीच आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी मात्र नक्कीच चांगला खेळ केलाय परंतु आज या मैदानात सुद्धा तेच काम करताना हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न करतात कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय चांगले फिल्डिंग फक्त मिळतील धावा 2 या चेंडूवरती 11 या आकडेवरती चांगली गोंदाची बिनबाद 11 11 धावा मोठा फटका मारायचा प्रयत्न कव्हर शेवटून चेंडू फेकून दिलाय चेंडू होईल फरार सीमा रेषा पार पंचांचा इशारा उशिरा का होईना मात्र नक्कीच आलाय चौकार धनके देखलू तुई भावना कळला नक्कीच भावना कळला आम्हाला धन्यवाद डीजे मास्टर साई ठाकूर डीजे बॉब स्ट्राईक पर्यंत पाहता आपण कल्पेश पाटील तर बॉल ट्रॅक वरती अजून एक तेज तारा गोंदाज पहिला षटक फेकणारा आयुष कोहली
रफ्तार काय सौदागर फास्ट अँड फ्युरियस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिल्या षटक फेकलं होतं त्यामध्ये खरं फक्त धावा खर्च करते 4, त्यामध्ये 3 चेंडू डॉट फेकले होते ओमकार पाटील यांना. आता ते काम करताना आयुष कोहली पुन्हा एकदा कल्पेश पाटील यासाठी ब्लॉक चेंडू खोदून काढलाय. हेलिकॉप्टर मध्ये नक्कीच मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडलाय त्यानंतर खतर लँड झालाय. फक्त सिंगल धाव, 2 चौकर फक्त ठोकले गेलेत. आपण पाहिलं असेल ओमकार पाटीलच्या बॅट मधून. त्यानंतर पूर्णपणे खरतर जखून ठेवण्याचं काम आयुष आणि निवृत्तीच्या माध्यमातून झालंय. 5 षटकाची लढत आहे. करता तुम्हाला धावा करायच्या जवळ आपण विचार केला तर एक टार्गेट चांगलं सेट करायचं असेल तर 50-55 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. दिगोड संघ करता एक मातबर संघ आहे, परंतु आज मात्र नक्कीच आग ओकणारे गोलंदाजी आपण पाहिलं असेल आयुष आणि निवृत्तीच्या माध्यमातून. उशिरा का होईना खरतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. फक्त मिळाला सिंगल धाव. 17 धावा. थेंबे थेंबे थेरेसाच्या करता या युक्ती बनाने पुन्हा एकदा संघ पुढे चालताना एक धाव मात्र नक्कीच आपल्या टीमला विजय करता नेण्याचं काम मात्र नक्कीच माझ्या आतमध्ये एक दोन्ही फरदच करताना. ओ हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल का स्टँड मध्ये? येस, लँड झालाय स्टँड मध्ये. सीमा रेषा पार आलाय कल्पेशच्या बॅट मधून एक दमदार षटकार. नक्कीच लागवले होते. त्यात खरं तर आपण पाहिलं असेल त्यांचे बंधुश्री आदरणीय सन्माननीय रवींद्र नातामाई साहेब सुद्धा आले. त्यानंतर विचार केला तर माणिकजी पाळी सुद्धा आले. त्यानंतर विचार केला तर त्यांच्या समोर खरं तर अमितजी पाडी सुद्धा आलेत. खरं तर त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. उशिरा का होईना षटकार मात्र नक्कीच ठोकला गेला कल्पेश शबाट मधून. आडव्या पाटण्याकडे नक्कीच घ्यायचा प्रयत्न, चेंडू खतर ट्रॅव्हल झाला लॉंग ऑनला. खतर फिल्डर ते वेगाने प्रचंड वेगाने खतर येतोय. फक्त मी सिंगल धाव, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. षटकार घ्यानंतर एक धाव मात्र नक्कीच प्राप्त करून गेल्या. 24 धावा लागल्या स्कोर करती. आयुष्यन खरतर जवळजवळ चेंडू फेकलेत आतापर्यंत 11 आणि 13 धावा खरतर खर्च केल्यात. त्यामध्ये एक मोठा फटका पाहायला मिळाला होता. आपण पाहिला असेल मागच्या चेंडूवरती कल्पेश पाटीलच्या बॅटमध्ये आपल्या 6 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या होत्या. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईक एंड होती फलंदाज ओमकार पाटील. फुलटॉस चेंडू मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट्स अ बीमर. येस, नो चेंडू. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट, म्हणजे ओमकार सुवर संधी पुन्हा एकदा मिळाली. जैन मात्र नक्कीच पकडलं होता एस्टनच्या पाडीवर पाहिला असेल आपण, परंतु नो चेंडू मात्र नक्कीच पंचांचा इशारा आलाय. या चेंडूवरती तर मोठा फटका मारण्याची सुवर संधी प्राप्त झाल्या तर ओमकार पाटील याला. धावांचा विचार केला तर 25 धावा लागल्या स्कोर कार्ड होती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल या तिसऱ्या षटकातील. स्लोवर वन. यस, पिक करत बरोबर उशिरा झाला. त्यानंतर नक्कीच पंचांचा डॉट चेंडू षटक झाला. तिसरा क्रमांक नक्कीच समाप्त. 3 षटकाच्या समाप्त धावा लागल्या स्कोर डब्बल 25 धावा बिनबाद 25. अशी एक दमदार सुरुवात करताना टीम असेल आपण बंटी अँड सोने 11 रायबादेवी रावे संघ. बाराची आरती झाली. त्यानंतर अनेक असे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतील डीजे बॉबच्या माध्यमातून आणि मैदानाच्या आतमध्ये ते करताना बॉलिंग मार्क वरती छोट्या अभिजित ठाकूर हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होता.
डायरेक्ट हिट करण्याचा मात्र नक्कीच फिल्डर सुद्धा प्रयत्न होता, सिंगल झाली प्राप्त. अभिजित ठाकूर छोट्या या नावाने खेळत प्रसिद्ध असणारा खेळाडू. असे अनेक खेळाडू, अनेक मैदान, अनेक टुर्नामेंट मग आयकॉनचे असो किंवा तर ग्रामीण असो, या खेळाडूंना मात्र नक्कीच गाजवल्या. मग छोटे असो किंवा मोठे असो, तोच नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फिल्डर आहात तैनात, पकडलाय, झेल नाहीये, ड्रॉप झालाय. सुवर्ण संधी पुन्हा एकदा मिळाली. फंदाच पाहिला असेल आपण, हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या, त्याला मॅच गेली भोसड्यात. अरे कॅच कोणता सोडला दादा, हा म्हणून म्हणतो की हा टपरीवरचा माल आहे, मॉलचा नाही. दशरथ पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. डीजे बाब तिथे येतात, तुम्हाला त्या टायमिंग वरती तुम्हाला नक्कीच ते सॉन्ग ऐकायला मिळतील. हो, मोठा फटकावाचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू ब्रश झाला. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू मात्र नक्की ट्रॅव्हल झाला, डॉट चेंडू फेकला गेलाय. जेव्हा जेव्हा डीजे बॉब मात्र नक्कीच असे सॉन्ग ऐकवतात, तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच आमचं सुद्धा मनोबल वाढण्याचं काम मात्र नक्कीच मात्र मध्ये पाहायला मिळतोय. दर्शकजी पाटील साहेबांचे खूप मोठे चाहते खरं डीजे बॉब आपण स्क्रीनवरती पाहत आहे. कव्हरच्या वरतून घ्यायचा प्रयत्न, नो मॅन स्लॅम मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू उचलला, फेकेल फक्त फक्त सिंगल धाव. या षटकाचा विचार केला तर कंबाईन करून दिलाय पुन्हा एकदा टीम आपण पाहिलं असेल दिगोड संघाला. अभिजित ठाकूर याने पहिले चेंडू ते 1 धाव, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव. फक्त ना फक्त आपण विचार केला तर 29 धावा लागला स्कोर करते. ओमकार पाटील खरं तर एक स्टार खेळाडू रायबदेव रावे संघाचा, परंतु आज 2च फक्त चौकार मारलेत, परंतु मोठ्या फटक्यांची खरं तर पूर्णपणे आशा नक्कीच असून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. काय गोलंदाजी आहे आपण पाहिलं असेल अभिजित ठाकूर याची रुपये छोट्या. या षटकामध्ये फक्त ना फक्त धावा खर्च केल्या, 4 चेंडू फेकले गेले. अद्याप चेंडू खरं तर फेकण्या बाकी असतील 2, तर समोर फलंदाज कल्पेश हे सॉफ्टवेअरच्या खूपच बार पंचांनी दंडित गॅस स्ट्राईक पंच शुभम कदम जर सांगताय की अवंतर चेंडू आहे, अवंतर धावेमध्ये भर. धावांचा विचार कर, धावा लागला स्कोर डबल 30 धावा, 30 लॉस ऑफ 0 विकेट्स. शेवटचा अंतिम चेंडू असून एक डॉट चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, फक्त धावा खर्च केल्या या चेंडू षटकामध्ये 5 आणि धावांचा विचार केला धावा लागला स्कोर डबल 4 षटकांमध्ये 30 धावा. रात्री लाडाच्या पाहुण्यानी, रात्री लाडाच्या एसपटात खरंच म्हणजे 12 वाजल्यानंतर काय सॉंगची. धन्यवाद. चार षटकाचा मात्र नक्कीच खेळ संपल्या. मैदानाच्या आतमध्ये धावा लागला स्कोर डबल 30 धावा, बिनबाद 30. विकेट तर प्राप्त केला नाहीये, परंतु पूर्णपणे जखून ठेवण्याचं काम आपण या 4 गोलंदाजांच्या माध्यमातून राहिलं असेल. अभिजित ठाकूर, त्यानंतर आयुष कोहली, त्यानंतर निवृत्ती पाटील. तर बॉल ट्रॅक वरती अजून एक तेज तरार गोलंदाज दिगोडी संघाचा अजय ठाकूर, तर समोर फलंदाज ओमकार पाटील. या षटकामध्ये करता हात खोलावे लागतील, मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठा फटका आला, उशिरा का होईना, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केला बॉल लाईन शॉप बाहेर. ओमकार पाटील शॉप बॅट मध्ये धमाका षटकार. उशिरा का होईना परंतु षटकार आला. 2 चौकार ठोकले होते, परंतु अंतिम क्षणी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला. चला चेंडू पुरवायचा मैदानावरती.
चेंडू पुरवायचा आहे. चिन्मय कोहली, चला चेंडू पुरवायचा मैदानावरती. षटकार हॅलो 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 चेक. ओमकार पाळीच्या बॅट बंद करता पहिल्या चेंडूवरती षटकार आला. ब्लॉक कॉल हेलिकॉप्टर उडता क्षणी करता लँड होण्यावर नक्कीच प्रयत्न झाला. फक्त मिळाले सिंगल धाव. डबलचा नक्कीच प्रयत्न. 2 धावा झाल्यात कन्वर्ट या चेंडूवरती. या 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय. टीम रायवे संघ 38 धावा. अद्याप 4 चेंडू येणं बाकी आहे. स्ट्रायकरमध्ये फलंदाज पाहिला असेल ओमकार पाटील, रायबदेव रावे संघाचा एक स्टार खेळाडू, परंतु आज मात्र 2 चौकार आणि फक्त 1 षटकार ठोकला गेलाय. अद्याप 4 चेंडू येणं बाकी असतील. पॉइंट ट्रॅक वरती अजय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोड द विकेट. हो खोलवर पद्धतीने नक्की चेंडू फेकला गेलाय. चांगला कमबॅक बॉलिंग मार्क होती पाहिजे असेल आपण अजय ठाकूरचा. षटकार खाल्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. डॉट चेंडू फेकला गेलाय. षटकामध्ये पहिला डॉट चेंडू करताना अजय ठाकूरच्या माध्यमातून पाहिला असेल आपण. 3 चेंडू अद्याप बाकी असतील. 38 धावा लागल्या स्कोर करती. समोर फलंदाज ओमकार टू अजय. नेक्स्ट स्टंपचा खूपच भर नाहीये इथं, मात्र दांडी गोल केला फलंदाज ओमकार पाटील याची. शेवटच्या अंतिम षटकात तर पहिला नक्कीच गडी गारच झालाय टीम रायबदेव रावे संघाचा. ओमकार पाटील बॅक टू द गाउट. अडतीस धावा फक्त लागल्या त्या स्कोर करते. सुरुवात चांगली होती. षटकार मात्र नक्कीच खातं ओपन केलं होतं. आडव्या पाटने मात्र नक्कीच खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांना प्रचंड वेगाने येतोय. फक्त मिली सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न मात्र नक्की. तर तिसऱ्या चेंडू रनआउट नक्कीच बाद होतोय. अजून एक धक्का बसलाय टीम राबदेव रावे संघाला. षटक झाला समाप्त. पहिला पूर्वार्ध मात्र नक्की संपला गेलाय. धावांचा विचार केला, धावा लागला स्कोर डबल 39 धावा आणि 40 धावांचं एक टार्गेट सेट केलं गेलंय. त्यामध्ये खरंतर 2 धावा खरंतर पाळल्याच, कारण टी शर्ट नसल्या कारणाने या स्पर्धेत नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. खरंतर
टिश्चर नसल्या कारण आपण नक्कीच 2 धावांची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोलक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रस्सी केज 2. धन्यवाद डीजे करावगावचे अतिशय उत्कृष्ट समालोचक. त्यांचा आवाज आपण ऐकलात. दशरथजी पाटील सर आहेत. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो त्यांचा नेहमीच आवाज असतो आणि उत्कृष्ट समालोचक आणि विनोदी समालोचक म्हटलं जाते असे दशरथजी पाटील करावगावचे सुपुत्र आहेत. धन्यवाद. जातो मैदानावरती घेऊन आपण आजच्या दिवसातील हा पहिला फेरीतील पहिला सामना, माफ करा चौथा सामना असेल. रायबादेवी रावे विपक्ष अर्थातच क्रिस्टी 11 जय माताजी दिघोडे संघ म्हटला तर एक पूर्वेकडील मोठा संघ आहे. धावसंख्या धापटलावरती 40 धावांचं लक्ष आहे. 5 षटकाचा सामना मित्रांनो. 30 चेंडू आणि 40 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग असेल. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग मित्रांनो आपण पाहिली 2 धावांची पेनल्टी, कारण कंपल्सरी चेकिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग नसल्यामुळं 2 धावांची पेनल्टी झाली. सामन्याला सुरुवात होत आहे. अतिशय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. रायबादेवी रावे विपक्ष अर्थातच दिघोड्या दरम्यान आपण सामना अतिशय प्रेक्षकांच्या भेटीला सुवर्ण संधी आहे, कारण सामना हाय व्होल्टेज होईल. त्याच्यावर तिळमळ शकणार गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सांघिक पहिला आणि पहिल्या षटकात ओमकार पाटील. अतिशय पहिला चेंडू श्री गणेश करण्याच्या मध्ये ओमकार पाटील म्हटलं तर क्रिकेटमध्ये एक मोठं नाव रावगावचा सुपुत्र आहे मित्रांनो. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय ओमकार पाटीलचं नाव अख्ख्या रायगड नव्हे तर कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं आहे. आपण बघतो गोलंदाजी मार्कवर पहिला षटक हाताळण्यासाठी आला. पिंच षटक आहे मित्रांनो. पहिला चेंडू मात्र निर्धार फेकला आहे ओमकार पाटील. दुसऱ्या चेंडूची फेकी करतोय सामोरे फलंदाज आहे सूरज पाटील.
आणि अभिजित पाटील, माफ करा, सुरेख चेंडू होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धार केलाय. पहिला चेंडू निर्धार केल्यानंतर दुसरा चेंडूचे मात्र फेके होता निर्धार. पण काय पाहतोय, 40 धावांचं समीकरण असताना मात्र तशा प्रकारची गोल देतोय, चोख उत्तर देतोय ओमकार पाटील. खणून काढण्याचा प्रयत्न श्रीगणेशा करण्याचा होता, परंतु आपण बघतोय पहिला चेंडू निर्धार केल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धार, तिसरा चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धार. काय गोलंदाजी, थेस तरार गोलंदाजी करतोय. आपण बघतोय ओमकार पाटील, एक मोठा ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये आपण बघतोय, मोठं नाव आहे मात्र, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धार, दुसरा चेंडू निर्धार, तिसरा चेंडू निर्धार, चौथ्या चेंडूची फेकी. अतिशय चेंडू पाहायचा आहे, सापळा रचलाय आणि पहिला मोठा मासा मिळतोय. मात्र राव्या संघाला मात्र पहिला हादरा बसतोय. ठोक डीजे.
सेम डिलिव्हरी आहे. चला सुरुवात करा सामन्याला. क्रिकेटचं मोठं नाव आपण पाहतोय. अभिजित पाटील, माफ करा, माफ करा, अभिजित ठाकूर आहे उर्फ छोट्या. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपण पाहतोय. मैदानावर सध्या नॉनस्ट्राईकसाठी विसवते. स्ट्राईकसाठी फलंदाज आहे आयुष कोळी आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज हर्षद मोकल. त्याच्याकडील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आयुष कोळी चेंडू पाहायचा आहे, हवेमध्ये आहे, सापळा रचलाय आणि दुसरा माळा मात्र जाळ्यामध्ये फसतोय आणि डीजे मास्टर चान्स बोलते ठोक डीजे. आता नाव कथार अख्ख्या रायगडमध्ये क्रिकेट मात्र दोन्ही बंधुराज विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर आपण बघतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज हर्षद मोकल दुसऱ्या षटकाचा मानकरी ठरलाय. दबारावला राऊंडअप घेऊन जातोय. अतिशय सुरेख चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. थर्ड मॅन दिसेल तोपर्यंत एक क्षेत्रक्षेत्र नेल तोपर्यंत एक धाव मिळेल आणि स्टेपचा नो बॉल आहे. अतिरिक्त 1+1 2 धाबा. लाईन मारायची आहे. थ्रीड असेल. 2 धावा मिळतील. या 2 धावसंख्या संघाचे धावसंख्या 10 पटलावरती आलेत. 9 धावा 2 बाद 9 धावसंख्यातून दिसतोय. दिघोड संघाचे आपण बघतोय. अतिशय क्वालिफाईड पंच शुभम कदम सर आणि प्रणय कोहली तसेच विलास कदम, माफ करा प्रणय भोईर अशा क्वालिफाईड पंच आहेत. कारण आपण बघतोय चांगलं नियोजन आयोजन मात्र आज समीर दादा माझ्याच्या माध्यमातून आणि मनीष शिवकरच्या माध्यमातून होताना दिसतोय. अतिशय सुरेख आजच्या शृंखलेतील हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. आज पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना आहे मित्रांनो. 40 धावांचा पाठलाग करत असताना कमबॅक होताना दिसतोय. कारण दोन्ही मातबर संघ आहेत. रावे संघ म्हटलं तर एक पेन विभागातील मोठा संघ आणि दिघोडे संघ म्हटलं तर एक दादा संघ आपण बघतोय. दोन्ही मातबर संघ 40 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकरला फलंदाज जातोय पुन्हा एकदा अभिजित ठाकूर उर्फ छोट्या. गोलंदाजी मार्क गोलंदाज हर्षद मोकल 10 बॉलावरचा रनअप घेऊन जातोय. पंचांना पार करून चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता चेंडू मात्र हवेमध्ये आहे, पाहायचा आहे, सापळा रचला होता आणि हा मात्र सुरेख आणि थर्ड अंपायर लावलाय, पाहायचा आहे. आमच्या तिसरं पंच पाहतात स्क्रीनवरती.
निर्णय आपल्यापर्यंत येईल नक्कीच, त्याच्यावर तिळपर्यंत शंका नाही मित्रांनो, कारण क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातोय पंच. आउट आहे फलंदाज ठोक डीजे. नवव्या धावसंख्येवरती आपण बघतोय जखडून ठेवण्याचं काम केलं गोलंदाज हर्षद मोकल. दुसऱ्या षटकाचा मानकरी ठरल्यानंतर मित्रांनो काय गोलंदाजीमध्ये कमाल केले. पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर नो बॉल आणि चौथ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा विकेट. काय गोलंदाजी म्हणाल, थर्रार गोलंदाजी करतोय. काय मैदानावरती पाहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र आला सीमारेषेकडं, बघता बघता वन बॉल जाते चौकार. ठोक डीजे. तीन बाद 19 धावा धावतोय. 40 धावांचा पाठलाग करत असताना आक्रमक फलंदाजी करतोय, व्यक्तिगत खेळतोय 11 धावसंख्येवरती. अजय ठाकूर गोलंदाजी मार्कवर मात्र हर्षद मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाते बघता बघता पुन्हा एकदा नशिबाचा चौकार आलाय. ठोक डीजे. फुगली आता 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आलंय 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सांघिक दुसरं आणि वैयक्तिक तिसरं घेतोय ओमकार. पैसा सुरेख चेंडू होता, डिफेन्स मधून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगबॅटच्या स्वरूपात एक धाव मिळतोय. या एकेरी धावसंख्येनं संघाची धावसंख्या 10 पटलावरती आल्यात 24 धावा. 3 बाद 24 धावसंख्या होतोय. दिघोड्या संघाची आपण बघतोय चांगली गोलंदाजी करायला लागेल. जिंकायचं असेल तर रावत संघाला चांगली गोलंदाजी. ओमकार सांघिक दुसरं, माफ करा सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होतोय. पायचा चेंडू हवेमध्ये आहे, पायचा आहे बघता पुन्हा एकदा जात आहे सीमारेषे बाहेर, पुन्हा एकदा चौकार. ठोक डीजे.
या चमकारानं संघाचे धाबसंख्या धावपटलावरती आल्या 28 धाबा. 3 बाद 28 धावसंख्या होताना दिसतोय दिगड संघाची. मात्र अपील जोरदार होती परंतु पंच क्वालिफाईड आहेत मित्रांनो. अपील फेटाळला बोलला चेंडू गेला मात्र निर्धार. या निर्धार चेंडूच्या सांगत्याने संघाचे धावसंख्या धावपटलावरती आहेत 28 धाबा. निर्धार चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता लागोपाठ 2 निर्धार चेंडू फेकलाय. पहिला चेंडू लेगबाईच्या स्वरूपात धावली आणि दुसरा चेंडू चौकार आला. तिसरा आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धार फेकले. काही गोलंदाज असेल काही कमबॅक असेल ओमकार पाटीलचं. ओमकार पाटील म्हटलं तर क्रिकेटमध्ये मोठं नाव मित्रांनो. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय ओमकार पाटील. पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कर सज्ज. अतिशय अक्रूर टप्प्याकडे टाकलेला मात्र पंचांकडून दंडित केलं जात आहे. पुन्हा एकदा अतिरेक धावसंख्येत एक निभळ भरत आहे. संघ धावून मात्र पोहोचलाय. वाईटसाठी रिवो नाहीये. धन्यवाद पंच. स्क्रीनवरती चेक केला जातोय. वाईट दिसत नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धन्यवाद. धावसंख्या धावपटल्यावरती आपण बघतोय 29 धाबा. दिगोडे संघाची जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. पायचा चेंडू चांगला होता. खंडून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेला मात्र निर्धार. या निर्धार चेंडूच्या संगतीने संघाचे धावसंख्या धावपटल्यावरती 29 धाबा. सलग 3 चेंडू डॉट खेळतोय अजय ठाकूर. आपण बघतोय चांगली गोलंदाजी करतोय ओमकार पाटील. अतिशय जबरदस्त सांघिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आलाय ओमकार पाटील. एक मोठं नाव क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. अजय वारंवार बीट होतोय. आता मात्र झेल सुटलाय. धरतीला दान झालाय. खरंच चांगली गोलंदाजी म्हणतोय. कमबॅक आहे मित्रांनो. तिखट मारा करतोय आपल्या मैदानावरती. पाहतोय आपण अतिशय आक्रमक गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडू केलाय. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. माफ करा षटक संपलाय. धावसंख्या धावपटल्यावरती आहेत 29 धाबा. आता समीकरण आहे. आता समीकरण आहे 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आक्रमक गोलंदाजी करावी लागेल. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पाले षटक होते गोलंदाज.
प्रफुल्ल टाबरीला प्राचरण केलंय चौथ्या षटकासाठी. चौथं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने मात्र विश्वास ठेवलाय. पाहायचा आहे समीकरण आता 12 चेंडू आणि निर्णय कमीसाठी 9 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करावी जिंकायचं असेल रवाज सिंगाला तर तिखट मारा करावा लागेल. मैदानावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज मात्र फलंदाज सुरेख चेंडू निर्धार केला. चेंडू पुन्हा एकदा काय गोलंदाजी ते थरार गोलंदाजी करते गोलंदाज. वारंवार बीट होतंय प्रफुल्ल प्रितेश मात्रे वारंवार बीट होतोय. सुरेख चेंडूची सांगता होतोय. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. काय ते थरार गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धार केल्यानंतर दुसरा चेंडू निर्धार. काय गोलंदाजी करतोय प्रफुल्ल टाबरी मात्र गोलंदाज. चौथा षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिला चेंडू निर्धार फेकल्यानंतर दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धार फेकतोय. काय आक्रमकता आहे. आता समीकरण आहे 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय आक्रमक गोलंदाजी. षटक मात्र कर्णधाराने विश्वास ठेवलाय. प्रफुल्ल टावलीला प्राचरण केलंय. पुन्हा एकदा स्टेट लेवलला गेला चेंडूला. पाहिजे बघतो चेंडू जातो सीमारेषेकडं. पुन्हा एकदा हा नशिबाचा जो करायलाय ठोक दिले. एक विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. आक्रमक ठक उडाया चिंद्र्या ठक दिले.